केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं 3 भाषा धोरणाच्या अंमलबजावणीच्या संदर्भात काही मार्गदर्शक अशा सूचना जारी केल्या। सध्या इयत्ता 7वी, 8वी आणि 9वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 10वी मध्ये प्रवेश घेतल्याच्या नंतर तिसऱ्या भाषेची बोर्ड परीक्षा द्यावी लागणार नसल्याचं सीबीएसईनं आता स्पष्ट केलंय। या सूचनांच्या नुसार सध्या इयत्ता 10वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन भाषा धोरणाचं पालन करावं लागणार नाही। 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी बातमी आहे। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयीचे अपडेट्स देत आहेत। सोमेश, निश्चितच अतिशय मोठा दिलासा हा सध्या 10वीची परीक्षा सीबीएसई बोर्डाची देणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळालेला आहे आणि त्याशिवाय जे विद्यार्थी आता 7वी, 8वी, 9वीत आहेत आणि जे 10वीत जातील त्यांना देखील हा दिलासा कायम आहे। बेसिकली ज्या विद्यार्थ्यांनी 3 पैकी 2 भाषा या कोणत्या ना कोणत्या तरी विदेशी निवडलेल्या होत्या आणि एक भारतीय भाषा, असं जे त्रिभाषा सूत्रांचा जो जुना फॉर्म्युला होता त्यानुसार जे शिक्षण घेत होते त्या सगळ्यांना त्यांच्याच त्या भाषांमध्ये परीक्षा देता येतील। नव्याने जो आता सूत्र आणि नवं शैक्षणिक धोरण जाहीर झालेलं आहे त्यामध्ये मात्र 3 पैकी 2 भाषा या भारतीय असाव्यात असं कंपल्सरी आहे आणि एक भाषा विदेशी असू शकते। त्यामुळे या पार्श्वभूमीवर सध्या ज्या विद्यार्थ्यांनी अन्य 2 भाषा विदेशी निवडलेल्या होत्या आणि एकच त्यांची भारतीय भाषा होती जुन्या फॉर्म्युल्यानुसार आणि नवीन शैक्षणिक धोरणामुळे कन्फ्युजन निर्माण झालं होतं की या विद्यार्थ्यांचं काय होणार, त्यांना आपल्या ते ज्या भाषेत शिक्षण घेत आलेले आहेत त्याच भाषेमधून त्यांना 10वीच्या परीक्षा देता येतील अशा स्वरूपाच्या या मार्गदर्शन सूचना सीबीएसई कडून जारी करण्यात आलेला मोठा दिलासा। अगदी सोमेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।